नमस्कार, मी राधिका। मी आज बनवणार आहे ग्रीन टी। ग्रीन टीचे खूप सारे फायदे आहेत, लेडीजला पण आणि जेंट्सला पण। ग्रीन टी पिण्याचा पहिला फायदा आहे की याने वजन तर कमी होतो, पण जो आपला ताणतणाव आहे ना तो देखील कमी होतो। ग्रीन टी पिण्याचे फायदे आहेत की आपली जी पोटाची चरबी आहे, जी पोट फुगलेला आहे ना तो पण कमी व्हायला सुरुवात होते। लेडीजला असं असतं ना की काही लेडीजला त्यांचं पूर्ण शरीर छान दिसतो, पण पोट मात्र मोठं दिसतो। पोट मोठं दिसल्याने आपण कोणती साडी घाला, ड्रेस घाला, ते बिलकुल छान दिसत नाही आपल्यावरती, ते मात्र फक्त पोटामुळेच। लेडीजला ग्रीन टी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत। ग्रीन टीने वजन कमी होतं, पोट कमी होतं। लेडीज जेव्हा डिलिव्हरी होते ना 2-3 वर्षानंतर त्यांचं जे पोट फुगल्यासारखं दिसतो, ज्याला वात्या पण म्हणतं, कोणी वटी पण म्हणतं, ते देखील कमी व्हायला सुरुवात होते। आणि मासिक पाळीमध्ये जो पोटदुखीचा त्रास असतो ना तो देखील कमी होतो। चेहऱ्यावरती पण आपल्या चांगला ग्लो यायला सुरुवात होते। ग्रीन टी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत। मी देखील ग्रीन टी पिते 2 महिन्यापासून, मला पण याचा रिझल्ट चांगला भेटलेला आहे। ही लिप्टनची ग्रीन टी आहे। खूप सारे फायदे आहे याचे। ही नॅचरल आहे, कोणताही केमिकल नाही यामध्ये। आता मी ही ग्रीन टी कशी बनवायची आणि कशी प्यायची ते तुम्हाला दाखवणार आहे, ज्याने तुम्हाला पूर्ण फायदा भेटेल। चला तर आपण आता ही ग्रीन टी बनवू। आता मी इथे ग्रीन टी बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रीन टी बनवायची तेवढं पाणी टाकायचं। मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे 1 कप ग्रीन टीसाठी। आता मी हे पाणी गॅसवरती ठेवलं। आपल्याला पाण्याला 1 उकळी येऊन द्यायची, म्हणजे जास्त उकळी नाही येऊन द्यायची। बुडबुडे आले की हे पातेलं आपल्याला गॅसवरून खाली घ्यायचं, गॅस बंद करायचं। मी आता हे पातेलं खाली घेतलेलं आहे। यामध्येच आता मी ग्रीन टी टाकणार आहे। मी इथे पोहे खायचा चमचा घेतलेला आहे, तो अर्धा चमचा ग्रीन टी घेतलेली आहे। छोटा चमचा असेल तर 1 चमचा घेऊ शकतात। आता ही ग्रीन टी यामध्ये टाकून द्यायची आणि चांगली 1 मिनिटभर हलवायची। आता मी इथे ही ग्रीन टी 1 मिनिटभर चांगले हलवलेले आहे। यावरतीच आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवू। 2 ते 3 मिनिटं झाले की हे झाकण काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता हे पानं, जे ग्रीन टीचे पानं आहेत ना ते फुललेले आहे पाण्यामध्ये। आता हे चांगले आपल्याला 2 मिनिटं ग्रीन टी हलवून घ्यायची। ग्रीन टीचे जे पानं आहे त्याचं जे फ्लेवर आहे, जे अर्क आहे ते पाण्यामध्ये चांगलं उतरण, त्यामुळे आपल्याला 2 मिनिटं हे 2 ते 3 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं। बनवायला ही ग्रीन टी खूप सोपी आहे, खूप प्यायला पण खूप छान लागते ग्रीन टी। आता ही हलवली की यामध्ये आपल्याला ही एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा कपामध्ये ओतून घ्यायची। काचेचं नसलं तरी चालन। ही ग्रीन टी आपल्याला एका ग्लासमध्ये ओतून घेतली की आता यामध्ये ना 2 ते 3 थेंब आपल्याला लिंबूचे टाकायचे, जेणेकरून याच्यामध्ये फ्लेवर येईल, जो लिंबूचा फ्लेवर आहे ना तो येईल। आणि लिंबू नाही टाकलं तरी चालन, पण फ्लेवर येण्यासाठी लिंबू टाकायचं। प्यायला पण खूप छान लागते ग्रीन टी। आणि मी जशी बनवली ना तुम्ही तशीच ग्रीन टी बनवा, कडू लागणार नाही, काही नाही। तुम्ही जर उकळत्या पाण्यात पहिलेच ग्रीन टी टाकली ना तर ती कडू होऊ शकते, कडसरपणा लागू शकतं त्याचं। तुम्ही अशीच ग्रीन टी प्या, अशीच बनवा, अशीच प्या। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि ही नॅचरल आहे, यामध्ये कोणताही केमिकल नाही। ही कोणत्या पण दुकानात सहज भेटते, कुठे पण तुम्ही घेऊ शकता। ही जेव्हा आपण ग्रीन टी प्यायला सुरुवात केली ना तेव्हा आपल्याला चहा प्यायचा नाही, शक्यतो गोड पदार्थ टाळायचे, गोड काही खायचं नाही, चहा प्यायचं नाही। ही ग्रीन टी आपल्याला 2 टाईम प्यायची, 2 ते 3 टाईम पिऊ शकतो। सकाळी आपण नाश्ता केला की 1 घंट्यानंतर ही ग्रीन टी प्यायची।